आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात, त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2,000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम, अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे। 6,000 मोदी जी ने जो शुरू किए उसमें 6,000 और हम डाल रहे, और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं, क्योंकि ये अन्नदाता है, ये माँ बाप हमारा ये खेती करता है, इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते। और आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे। 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे। 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय, आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल, आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतो। 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1ही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरिगेशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है। केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें, केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है, प्याज ज़्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज़्यादा मिलेगा। और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे, उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी। और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं। और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले 2-2.25 साल में जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव, एक भी प्रस्ताव में कटौती नहीं, एकही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे। आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं,
या मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, इतर ज्या काही योजना असतील, या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण मागे उभे आहोत. आणि आपण आता सोलरला, आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय. कालच सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं. आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे. असं आपण देखील केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपन केली. ये योजना आपकी मध्य प्रदेश में सुपर हिट हो गई, यहाँ भी सुपर डुपर हिट हो गई. या सभी हमारी बहनें उसका फायदा उठा रही है. 1,40,00,000 बहनों ने फॉर्म भरा. 1,40,00,000, 1,40,00,000 लोकांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 गॅस सिलेंडरची योजना आपण सुरू केली आहे. त्याचाही आपल्याला फायदा होईल. महिलांना, महिलांना म्हणजे कुटुंबाला होईल, परिवाराला होईल. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेताना कुठल्याही मुलीने आत्महत्या करू नये म्हणून आपण उच्च शिक्षण देण्यासाठी पहिले 50% फी देत होतो, आता 100% फी या ठिकाणी मुलींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. एका मुलीने आत्महत्या केली होती, 50% फी पालकांना भरता आली नाही. आणि म्हणून ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर हे करावं लागेल. चंद्रकांत दादांना रात्री 2ला मी फोन केला आणि ती योजना पण आपण सुरू केली. अभी इस राज्य में जो लड़कियां है उसको डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, वकील बनना है, जो भी बनना है, MBA करना है, पूरी फीस सरकार भरेगी. 100% फी सरकार भरेगी, असा एक आपण निर्णय घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आज विरोधकांच्या पोटात दुखायला लागले की बाबा या योजना कशा काय होत आहेत, या योजना बारगळल्या पाहिजे, या योजना बंद झाल्या पाहिजे, या चुनावी जुमला आहे असं म्हणू लागले. अरे बाबा, तुम्ही तर कधी दिलं नाही, आम्ही द्यायला लागलो तर त्याच्यामध्ये खोडा घालायला लागले. माझ्या इथं बहिणी आहेत ज्या खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा. आजच्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. याच कार्यक्रमामध्ये आपण बघितलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती, वीज बिल, सोलार, कांदा उत्पादक शेतकरी तसेच इतर अनेक योजनांबाबत महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये दिले जात असतात. त्यालाच पूरक म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आणि आणखी त्यामध्ये 6,000 रुपयांची भर घातली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना थेट विचारले, तुमच्या मोबाईलमध्ये बघा पैसे आले का? तसेच सरकारची थेट लाभ हस्तांतरण प्रणाली सांगताना बटन दाबताच पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात असे त्यांनी नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जात असतो. त्यांच्या भाषणानुसार किसान सन्मान निधी आणि इतर योजनांद्वारे हजारो कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. शेती समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी मदत सुद्धा दिली जात आहे. त्यांनी या भाषणामध्ये सांगितले की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासाठी 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा असेल. सातबाऱ्यावर संबंधित पिकांची नोंद असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ दिला जाईल. शेती व पंपांचे वीज बिल. उपमुख्यमंत्री म्हणाले की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतची शेती पंपाच्या वीज बिलामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी शेती पंपाबाबत दिलासा देण्याची भूमिका सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सोलार आणि बंजर जमिनीबाबत योजना. सरकार दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर ऊर्जेला प्राधान्य देत आहे. मागेल त्याला सोलर देत आहे, मागेल त्याला शेततळे देत आहे. अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. तसेच बिगर शेती किंवा बंजर जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी वर्षाला एकरी 50,000 रुपयांचे भाडे देण्याचा निर्णयाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची घोषणा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा महाबँक सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर येथे यासाठी काम सुरू आहे. कांदा जास्त काळ साठवता यावा आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सुद्धा त्यांनी केला आहे. सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी मोठ्या योजना सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीडसह विविध जलसंधारण प्रकल्पांना केंद्र सरकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी योजना. त्यांनी या भाषणामध्ये सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 100% शुल्क सरकार भरण्याचा निर्णय घेत आहे. तसेच महिलांना आणि विद्यार्थिनींना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. नमो शेतकरी योजनेचा ताजा अपडेट. आज पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. अनेक शेतकरी आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली का हे तपासत आहेत. याशिवाय दुसऱ्या हप्त्याबाबतही सकारात्मक संकेत देण्यात आले असून तो वितरित झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळू शकतात. तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, कर्जमाफी, PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.